नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्र हा पवित्र दिवस तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. पण या महाशिवरात्रीच्या अगोदर 7 दिवस आणि महाशिवरात्र झाल्यानंतर 7 दिवस आणि महाशिवरात्री दिवशी 1 असे 15 दिवसाचे तुम्हाला नंदी पक्षातील भगवान शिवशंकरांची म्हणून सेवा उपासना करायची आहे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. नंदी पक्ष. लवकरच महाशिवरात्री येणार आहे. महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये हे नंदी पक्ष असतं. आता हे नंदी पक्ष म्हणजे काय, कधीपासून सुरू होणार आहे? जसं पितृपक्ष असतं त्याच पद्धतीने नंदी पक्ष असतात, जे महाशिवरात्रीच्या आधी 7 दिवस, महाशिवरात्रीनंतर 7 दिवस आणि महाशिवरात्री दिवशी 1 असे 15 दिवसांचा हा नंदी पक्ष असतो. आता ही आपल्याला सेवा कधी करायची आहे, तर ही सेवा संपूर्ण 15 दिवसांची सेवा असणार आहे. आपल्याला ही सेवा 19 फेब्रुवारीला सुरू करायची आहे. तर त्याच्या 8व्या दिवशी महाशिवरात्री येते आणि त्याच्यानंतर सुद्धा 7 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. म्हणजे काय, तर 19 फेब्रुवारी पासून 5 मार्च पर्यंत तुम्हाला ही नंदी पक्षाची सेवा करायची आहे. सेवा काय आहे, तर ही सेवा अगदी सोपी आहे. भगवान शिवशंकर हे सांब सदाशिव आहेत. आता ही सेवा कोणी करावी, तर ही सेवा भगवान शिवशंकरांच्या प्रत्येक भक्ताने केली तरीही चालते. असं काही नाही, शिवभक्ताने भगवान शिवाची सेवा केली आणि ती इच्छा मनोकामना त्या भक्ताची पूर्ण झाली नाही, मग त्यामध्येही विश्वास आणि श्रद्धा हा अतिशय महत्वाचा आहे. हे भोलेनाथ भक्तांच्या एका हक्कीला धावून येणार आहेत. आपण जी या 15 दिवसात भगवान भोलेनाथांची सेवा करत असतो ती भगवान भोलेनाथ आपली इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात. आता ही सेवा का करायची? शारीरिक मानसिक त्रास आहे. नंदी नावाच्या ऋषींनी या नंदी पक्षामध्ये भगवान शिवशंकरांच्या शिवपंचाक्षरी स्तोत्राची सेवा केली होती. संपूर्ण 15 दिवस या शिवपंचाक्षरी स्तोत्राचे मनोभावे ध्यान केलं होतं. आता हे काय आहे, याचे नियम सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया. शिवपंचाक्षरी स्तोत्र पाहूयात. नागेंद्रहाराय त्रैलोचनाय भस्मंग रांगाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराया नमः शिवाय. हे आहे शिवपंचाक्षरी स्तोत्र. हे तुम्हाला पठण करायचं आहे. आता हे तुम्हाला कुठे मिळेल, तर गुगल किंवा यूट्यूबवर सहज मिळून जाईल. याचे कुठेही आपल्याला पुस्तक मिळणार मात्र नाहीये. आता हे पठण कसे करायचे, का करायचे हे बघूयात. आता तुम्हाला संकल्पयुक्त या सूत्राचं पठण करायचं असेल, मग ते शारीरिक मानसिक आर्थिक वैवाहिक कौटुंबिक कुठल्याही समस्या असतील तर तुम्हाला या शिवपंचाक्षरी स्तोत्राचे जास्तीत जास्त पठण करायचं आहे. भले तुम्ही संकल्पयुक्त स्तोत्राचे पठण करा, अगर नका करू. नंदी नावाच्या ऋषींनी सेवा करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले होते. म्हणून रोज सकाळी किंवा प्रदोष काळामध्ये 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, शक्य असेल तर 108 वेळा हे अतिउत्तम आहे. तुम्हाला जेवढे वेळ मिळेल तेवढ्या वेळेस करा, परंतु तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्यांचं निवारण करण्यासाठी, तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवपंचाक्षरी स्तोत्राचे या 15 दिवसामध्ये जास्तीत जास्त पठण करायचे आहे. आता ज्यांना संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे त्यांनी फक्त संकल्प करताना यथाकालीन म्हणजे काय, एकाच वेळी बसून सेवा करणे असा संकल्प मात्र करू नका. कारण आपण संसारिक लोक आहे. कारण ज्या दिवशी आपण सकाळी संकल्प घेण्यासाठी बसतो आणि यथाकालीन हा शब्द वापरून संकल्प घेतो, त्यावेळेस दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण सेवा करायला बसतो तेव्हा काही ना काही प्रॉब्लेम येत असतात. म्हणून संकल्प करताना यथाकालीन हा शब्द वापरू नका. या कालावधीमध्ये तुम्ही घरी बसून आपल्या देवघरापासून समोर बसून ही सेवा करायची आहे. कुठे प्रवासात वगैरे ही सेवा करायला अजिबात चालणार नाहीये. तुम्हाला ही सेवा करत असताना त्या 15 मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तुम्ही भगवान शिवशंकरांची सेवा करत आहात, त्यामुळे या 15 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तसेच ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. परान्न टाळावे. या 15 दिवसामध्ये दुसऱ्याच्या घरचे अजिबात अन्न खाऊ नये. आता तुम्हाला या 15 दिवसामध्ये गावाला जायचा योग आला तर त्या दिवसामध्ये तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करायची आहे. गावी गेल्यावर त्यांच्या घरी जाऊन ही सेवा तुम्हाला करता येणार नाहीये.
आता स्त्रियांना मासिक धर्म असेल, विटाळ, सुतक असेल तर ते 4 दिवस तुम्हाला थांबायचे आहेत. म्हणून इथून पुढे तुम्हाला तुमचा नियम चालू ठेवायचा आहे. आता हा व्हिडिओ कोणी 19 तारखेला झाल्यानंतर पाहिला, 20 तारखेला, 22 तारखेला तरीही चालेल, काही हरकत नाही. तिथून पुढे तुम्हाला जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करा. फक्त तुम्हाला जे काही नियम सांगितलेले आहे ते नियम पाळायचे आहेत. असं काही नाही की 19 तारखेपासून ही सेवा चालू केली पाहिजे. ज्यांनी हा व्हिडिओ लेट पाहिला त्यांनी तिथून पुढे या सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा भगवान शिवशंकरांची तुम्हाला यांच्यावर विशेष असा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे. फक्त सांगितलेल्या नियमाचं पालन आवर्जून करावे. ही सेवा दरवर्षी केली जाते. तुम्ही यावर्षीपासून सुरुवात करा. ही सेवा अतिशय साधी आणि सोपी आहे. फक्त मनोभावे आणि श्रद्धेने करा. जन्म देण्याचं काम ब्रह्मदेवाने केलेलं आहे. पालन करण्याचं काम भगवान श्री हरी विष्णूंचं आहे आणि मृत्यू हा भगवान शिवशंकरांकडे आहे. मृत्यू हा अटळ आहे, पण आकस्मिक मृत्यूपासून सुटका होण्यासाठी भगवान शिवशंकरांची उपासना अतिशय महत्वाची आणि प्रभावशाली आहे. मानसिक, आर्थिक समस्या खूप त्रस्त असाल, तुम्हाला त्यातून मार्ग काढायचा असेल आणि मग तो पैशासंदर्भात असो, मानसिक स्थिती चांगली नाही तरीही भगवान शिवशंकरांची उपासना खूप मदत करेल. आणि शिवपंचाक्षरी मंत्र एवढा प्रभावशाली आहे की तुम्ही त्याचे श्रद्धेने आणि विश्वासाने पठण केले, जी काही तुमची इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान शिवांच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण होईल. मग तुम्हाला दररोजचा एकच नियम ठेवायचा आहे. मग तो सकाळी असो, दुपारी असो किंवा प्रदोष काळामध्ये असो. तुम्हाला जेवढ्या वेळेस जमेल तेवढ्या वेळेस या शिवपंचाक्षरी स्तोत्राचा मंत्राचा पाठ करायचा आहे. मनोभावे पठण करायचं आहे. बघा, तुम्हाला शिवरात्रीपर्यंत अनुभव आलेला असेल. भगवान शिवांचा आशीर्वाद तुमच्यावर असेल. तुमची ती इच्छा मनोकामना पूर्ण झालेली असेल. तुम्ही फक्त भगवान शिवशंकरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून दररोज 15 दिवस या पंचाक्षरी स्तोत्राचं पठण करायला विसरू नका. हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.